मध्ये मध्ये करतो बघतो. सवाल घे जरा सवाल जाऊ द्या पूर्ण रांगाल ना वरची बघितलं पाठवून बॅक करून टाक. संदेश द्यायला मी इथे आली नाहीये, तर त्याला आमच्या स्वाधीन करा, या महिलेच्या हातात स्वाधीन करा. त्याच्या छिद्र आडून आम्ही त्याला दगडाने इथं खलास करायची ताकद या महिला ठेवतात आणि त्यामुळे ही सजा होणं गरजेचं आहे. कारण इथून पुढच्या आपल्या महिला, आपल्या बहिणी, आपल्या ताई, अक्का आज सेफ नाहीये. त्या बाहेर पडू शकतात का? त्या कॉलेज कॅम्पस मध्ये जर मारल्या जातात तर त्याची शिक्षा इतकी ठोस होणं गरजेचं आहे की पुढचा कुठला फयाज चाकू उचलेल तर 100 वेळा विचार करेल की या हिंदू लिंगायत मुलीवरती अत्याचार झाल्यावरती एवढी कठोर शिक्षा होती आणि इथून पुढे कुठलाही असा जिहादी फयाज तयार होणार नाही याची खंत होतीये की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये. आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा, नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू, ही मी इथे शब्द देते. या मार्फत आपल्या या मैत्रिणींना एक संदेश आहे की इथून पुढे आपल्या सगळ्या मुली, आपल्या बहिणी सेफ नाहीये. आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा. त्या कुणालाही 23 वर्षीय मुलीची हत्या 18 एप्रिल रोजी फैयाज या नावाच्या 24 वर्षीय मुलाने अतिशय क्रूरपणे केलेली आहे. त्याचा निषेध सर्व महिला मंडळांनी, सोलापूरच्या लिंगायत महिला मंडळांनी ही कॅन्डल मार्च आयोजली आहे. तर ही कॅन्डल मार्च फक्त एक संदेश देऊ इच्छित आहे की याला तीव्रच्या तीव्र शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा नाही, तर या प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन यांना तातडीने सजा द्यायचा पूर्णपणे आता निर्णय घेणे गरजेचे आहे की जेणेकरून भविष्यात आमच्या या हिंदू लिंगायत असू देत किंवा भारतवासियातल्या अनेक अशा विद्यार्थिनी, महिला, ताई, अक्का आमच्या सगळ्या असू देत, यांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी आम्ही ही कॅन्डल यात्रा आयोजली आहे. तरी इथून पुढे मी या प्रशासनाला निवेदन करू इच्छित आहे की तुम्ही लवकरात लवकर याची कठोर कारवाई करून या फयाजला अतिशय कठोर शिक्षा देऊन इथे आपल्याला सगळ्यांना, सगळ्या महिलांना ही श्रद्धांजली देहाला खरी द्यायची आहे, जी तेव्हाच संपूर्ण होईल जेव्हा या फयाजला पूर्णतः शिक्षा होईल. त्यामुळे मी या